नमस्कार. या पुष्पामध्ये मी तुम्हाला सवयी आणि छंदाबद्दल बोलणार आहे. बरेचसे सीनियर सिटीजन्स मला विचारतात की छंद जोपासायचा म्हणजे काय करायचं? छंद लावायचा म्हणजे काय करायचं? आणि दॅट इज द बिगेस्ट यू कॅन से पास्ट टाइम इन दिस स्पेशली ओल्ड एज. परंतु छंद हा नेहमी करता प्रत्येक वयोगटातल्या लोकांकरता असावा. आपण लहानपणी दूध प्यायला शिकलो, त्यानंतर आपण चालायला शिकलो, आपण रांगायला शिकलो, आपण बोलायला शिकलो. हे सगळं करत असताना आपण शिकतच असतो आणि काही काही नवीन गोष्टी आपल्याला कळत असतात. मग छंदांच्या बाबतीत आपण का मागे पडायचं? आणि इथे मी तुम्हाला सांगतोय की आत्ताच्या थेअरीप्रमाणे 21 दिवसामध्ये छंद जोपासता येतो, छंद सुरू करता येतो, छंद आपल्याला आत्मसात करता येतो. एका थिअरीप्रमाणे हाच छंद 2 महिन्यात म्हणजे 60 दिवसामध्ये देखील आपल्याला अवगत करता येतो. तेव्हा आपण या गोष्टी करता सगळं सुरू करायचं म्हटल्यानंतर बी कम्फर्टेबल अँड लेट इट बी व्हेरी क्लिअर टू यू की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला छंद शिकायचाच आहे किंवा काही नवीन शिकायचंच आहे तर वाय नॉट टू स्टार्ट. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला उद्दिष्ट ठरवायला पाहिजे. राईट, दॅट इज द फर्स्ट पॉइंट दॅट वी हॅव टू डू. आता उद्दिष्ट म्हणजे काय? आता प्रत्येक सिनियर सिटीजन असंच म्हणेल की आता मी काय करणार आहे, मला छंद कसा येणार आहे, आता काय आमचे केस पांढरे झाले, आता आम्ही पिकलेलं पान कधी गळून पडणार? कधीही गळून पडणार. आम्ही पिकलेलं पान याकरता कुठेही सांगण्यात आलेलं नाही की तुमचं पान कधी गळून पडणार आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये उरलेले दिवस जे आपल्याला माहित नाहीत, व्हाय नॉट टू डू सिरियस स्टडी की ज्यामुळे आपल्याला कुठला तरी छंद, आपल्याला एखादं उद्दिष्ट गाठता येईल. छंद म्हणजे उद्दिष्ट गाठत असताना किंवा उद्दिष्ट तयार करत असताना किंवा ध्येय ठरवत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अल्बर्ट आइन्स्टाईन जसं म्हणतात त्याप्रमाणे की उद्दिष्ट इतकं पण सोपं करू नका की त्यात तुम्हाला रसच राहणार नाही. उद्दिष्ट सोपं करा, परंतु इतकं पण करू नका की त्यात तुम्हाला रसच राहणार नाही. आपल्या मेंदूला सदन कदा काही ना काहीतरी नवीन शिकायला आवडतं आणि आपल्याला पूर्ण कल्पना आहे की आपण आपल्या मेंदूचा 20% भाग सुद्धा वापरत नाही. तेव्हा या गोष्टीकडे एक लक्ष द्या की मेंदूला ब्लेम गेम करण्यात काही अर्थ नाही की आता आमचं काय बुद्धी चालणार आहे, आम्हाला काय कळणार आहे, आता आम्ही काय करायचं, असं बोलण्यात काही अर्थ नाही. तेव्हा छंद जर हवा आहे तर त्याला सुरुवात ही आपल्याला करायला पाहिजे आणि हे उद्दिष्ट आपल्याला शक्यतो सोप्यात सोपे उद्दिष्ट करायला पाहिजे. आपले वय लक्षात घेतले असता आपल्याला कुठल्या स्तरावर पोहोचायचे आहे हे पण एक महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, आपल्याला चालायला आवडतं, फिरायला आवडतं, धावायला आवडतं, पेंटिंग करायला आवडतं किंवा संगीतामध्ये रुची आहे. ह्या सगळ्या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला रुची आहे. यातला एक आपल्याला छंद जोपासायचा आहे आणि त्याकरता जर आपल्याला असं वाटत असेल तर आपल्याला आपली लेवल पण ठरवायला पाहिजे. धावपटू बनायचंय, ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचंय, चित्रकार बनायचं आहे, एम.एफ. हुसेन, के हेबर किंवा बी प्रभा यांच्या लाईनीत जायचंय का पिकॅसोच्या लाईनमध्ये बसायचंय. या सगळ्या गोष्टी करता आपल्याला विचार करायला पाहिजे. किंवा संगीतामध्ये देखील रुची जर आपल्याला निर्माण होती आहे किंवा आपल्याला संगीतामध्ये किंवा संगीताचा छंद जोपासायचा आहे तर त्यात देखील वी शुड बी व्हेरी क्लिअर की मला रविशंकर बनायचं आहे की सरोद वादक बनायचं आहे शिवकुमार शर्मा, की मला बासरी वादक बनायचंय की मला बिस्मिल्ला खान बनायचंय, काय बनायचंय. परंतु सगळेच जण सचिन तेंडुलकर बनतात, सगळेच जण रविशंकर बनतात, सगळेच जण
असं नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने कमीत कमी आपल्याकरता तरी आनंद घालवण्याकरता, आपलं जीवन आनंदी करण्याकरता आपण ते उद्दिष्ट ठरवताना या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. हा छंद आपल्याला एकदा क्लिअर झाल्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे या छंदाकरता आपल्याला लालूच, बक्षीस असं देण्याची एक सवय करून घ्यायला पाहिजे. उद्दिष्ट गाठल्यानंतर आपल्याला त्या उद्दिष्टाकडे जायचं आहे. त्या उद्दिष्टाकडे जायचं आहे म्हटल्यानंतर त्याकरता आपल्याला वेळ घालवायचा आहे. त्याकरता आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्याकरता आपल्याला रियाज करायची आहे. तर त्यासाठी लेट अस नॅरो डाऊन द उद्दिष्ट. आपण उदाहरण म्हणून संगीत घेऊया. मग संगीतामध्ये तुम्हाला काय गायन करायचंय की वादन करायचंय? लेट्स बी व्हेरी क्लिअर. एकदा तुम्ही हे ठरवलं की आपल्याला गायन करायचंय किंवा वादन करायचंय, तर त्या गायनाच्या बाबतीत जर असेल तर मग आपण ऑल्सो हा विचार करायला पाहिजे की मी कुठल्या घराण्याचं गायन करायचंय. ग्वाल्हेर घराणा घ्यायचं, आग्रा घराणा घ्यायचंय, तराना शिकायचंय, मला काय शिकायचंय हे आपल्याला उद्दिष्ट आपलं क्लिअर करून घ्यायला पाहिजे. वाद्यांच्या बाबतीत म्हटलं तरी आपण तेच करू शकतो की कुठलं वाद्य शिकायचंय. तंतुवाद्य शिकायचंय की तालवाद्य शिकायचंय की पावा शिकायचंय, बासरी शिकायची, काय? वन्स वी आर व्हेरी क्लिअर आपण त्या दृष्टिकोनातून पावलं उचलू शकतो. तर इथे आपण आता उदाहरण म्हणून असं विचार करूया की मला हार्मोनियम शिकायचंय. सिम्पलेस्ट थिंग, मला हार्मोनियम शिकायचंय. मग हार्मोनियम शिकायचंय तर त्यामधलं उद्दिष्ट देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे की ओके मला हार्मोनियम शिकायचंय. हार्मोनियम मध्ये काय मला आप्पा जळगावकर बनायचंय का? एक प्रसिद्ध मराठी नाव. हे जर नसेल तर आपण साधं उद्दिष्ट आपल्या डोळ्यापुढे ठेवू शकतो. मग मी सारेगम वाजवायला शिकतो ना. इतकंही ते सोपं करू नका उद्दिष्ट की ज्याच्यात काही दिवसानंतर म्हणजे 2 दिवसानंतर 21 दिवस ते 21 वर्षासारखे वाटायला लागतील. 2 दिवसानंतरच तुम्हाला त्याचा कंटाळा येईल. सो वी विल से की मला या 21 दिवसाच्या अंतिम दिवशी आपलं राष्ट्रगीत जनगण मन अधिनायक जय हे पूर्ण हार्मोनियमवर वाजवता आलं पाहिजे. राईट? ओके, लेट सी. आता हे सुरू करत असताना त्याकरता आपल्याला दरवेळेला आपण जसं लहान मुलांना किंवा आपण प्राण्यांना शिकवताना सुद्धा कुत्र मांजर देखील असताना त्यांना देखील शिकवताना आपण त्यांना लालूच दाखवतो. कुत्र्याच्या बाबतीत इट इज अ व्हेरी नोन फॅक्ट की त्यांनी असे 2 हात वर करून केले की त्याला एक बिस्किटाचा तुकडा दिला. त्यांनी शेकहँड करता 1 हात वर केला की त्याला एक बिस्किटाचा तुकडा दिला आणि तो ते शिकत जातो. सिमिलरली आपण आपल्या बाबतीत का नाही करायचं की ओके मी स्वतःला लालूच देणार आहे, स्वतःला बक्षीस देत जाणार आहे. आपल्या लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे की वाळूचे कण रगडिता तेलही गळे. खरं म्हणजे असं काहीही होत नाही. आता तुमच्या वयाला आणि माझ्या वयाला असं सांगण्यात काही अर्थही नाहीये, परंतु हा एक प्रयत्नशील तुम्ही बना याच्याकरता दिलेला मंत्र आहे. तर असं जर आपण असेल तर आपणही आपल्याला स्वतःला एक प्रकारची लालूच देत गेलं पाहिजे, एक प्रकारचं शाबासकी देत गेलं पाहिजे, एक प्रकारचं बक्षीस देत गेलं पाहिजे. काही एक काळानंतर स्वतःचीच पाठ थोपटून घ्या. आपल्याला सारेगमपदनिसा पूर्ण वाजवता आलं, आपल्याला ते खर्जात सुद्धा वाजवता आलं, आपल्याला ते तीव्र सप्तकात देखील वाजवता आलं. बी हॅपी अबाउट इट. आपल्याला काळ्या पांढऱ्या पट्ट्या हार्मोनियम मध्ये असतात त्याची पण कल्पना आली. उद्या कोणी काळी 5 काळी 3 म्हटलं की लता मंगेशकर काळी 5 मध्ये गाते हे कळायला लागलं, हे देखील आपल्यासाठी खूप आहे. स्वतःची पाठ थोपटून घ्या. स्वतःला काहीतरी गोड चॉकलेट सारखं खायला द्या. व्हाय नॉट? देयर इज नोबडी स्टॉपिंग यू फॉर दिस. तेच आपल्याला मनात लालूच किंवा बक्षीस देऊन जर आपले उद्दिष्ट गाठता आले तर नथिंग लाईक इट. हे प्रयत्न करत असताना एक परीक्षक किंवा रेफरी पण ठेवा.
आता तुम्ही म्हणाल आता हे परीक्षक हे रेफरी हे आता कुठनं आणायचे? नथिंग टू वरी अबाउट इट. आपल्या घरचे लोक, आपली बायको, आपला मुलगा, आपली सून, आपली मुलगी हे देखील आपले परीक्षक होऊ शकतात. पण ते परीक्षक कसं पाहिजे की त्यांनी आपलं कौतुक पण करायला पाहिजे आणि त्यांनी क्रिटिसाइज पण करायला पाहिजे. 1-2 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण त्यांना वाजवून दाखवलं. त्यांनी म्हटलं वा 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 वा, दादा काय सुंदर वाजवलं, आजोबा किती सुंदर वाजवलं, काका तुम्ही किती सुंदर वाजवलं, काकू कसं सुंदर गाता तुम्ही. ऍट द सेम टाइम त्यांना जर या बाबतीत जास्त गती असेल, त्यांची जर जाण याहीपेक्षा जास्त असेल, तर डेफिनेटली ते लोक तुम्हाला सांगू शकतात की आज तुमचा सा लागला नाही. राईट. आता ह्या गोष्टी करता थिअरॉटिकल नॉलेज इज ऑल्सो मस्ट. त्याप्रमाणे तुम्हाला जर तुमचे उद्दिष्ट गाठायचे आहे, त्यात तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही, कारण ही तुमची जिद्द आहे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून गुरु असायला पाहिजे. हे आपल्या लहानपणापासून देखील आपल्याला शिकवलेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः. गुरुचं महात्म्य हे सांगायला नको आणि याच कारणाकरता आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आधी चालत यायची, आजही ती चालत येते आणि आजही ती वापरल्या जाते. तेव्हा आपण गुरु मानायला कोणालाच हरकत नाही, ज्याला या गोष्टीमधलं, आपण हार्मोनियम हे संगीत वाद्य घेतलेलं आहे शिकण्याकरता, तर त्याकरता ज्या लोकांना याचं ज्ञान आहे त्या लोकांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. सिमिलरली पुस्तक देखील गुरु असू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही या अभ्यासाकरता, या हार्मोनियम वादनाकरता जर पुस्तकं गोळा केली किंवा वाचन केलं त्या पुस्तकांचं आणि त्यामधनं खर्जातले स्वर म्हणजे काय, मध्यम सप्तक म्हणजे काय, तार सप्तक म्हणजे काय, ह्या ज्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासाकरता केलं तर व्हॉट इज रॉंग इन इट? ते गुरु मानायचं. राईट. नेक्स्ट स्टेप इज, त्याच मधली इज हमाली नको. इट शुड बी प्युअर एफर्ट्स टुवर्ड्स द गोल. हमाली म्हणजे विनाकारण आपलं हार्मोनियम घेतला, वाजवायला प्रयत्न केला, जमत नाही, उगाच बोट फिरवली वरून खाली खालून वर विदाउट रिअलायझिंग की आपण काय करतोय, दॅट इज हमाली. आपल्याला बेसिकली त्या गोष्टीमध्ये मेहनत करायला पाहिजे. रोज आपल्यात प्रगती होईल याची आपल्याला जाण असायला पाहिजे, याचं आपल्याला कळायला हवं. या बाबतीत जसं ब्रुसली म्हणतो, ब्रुसली एव्हरीबडी नोज, तो म्हणतो मला त्या अपोनंटची भीती वाटत नाही ज्यांनी 1000 प्रकारच्या किक्स प्रॅक्टिस केलेल्या आहे. माइंड यू, 1000 प्रकारच्या किक्स त्यांनी प्रॅक्टिस केलेल्या आहे. तो म्हणतो मला त्यांची भीती वाटते ज्यांनी एकच किक 1000 वेळा प्रॅक्टिस केलेली आहे. कारण ती जर किक, तो जर डाव त्यांनी मारला तर यू विल बी नोवेअर. सो दॅट इज व्हॉट वी आर सपोज टू डू. राईट. या तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. मी नेहमी सांगत असतो की यामध्ये तज्ञांचं मार्गदर्शन आपण घ्यायला पाहिजे. त्याला गुरु मानायचे की नाही हे तुमची इच्छा, परंतु जर त्याला या गोष्टीतलं नॉलेज असेल, भरपूर नॉलेज असेल, तर त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे. सो तज्ञांचं मार्गदर्शन घेण्याकरता मागे पुढे अजिबात बघू नका. स्टीव्ह जॉब म्हणतात कोणाचीही मदत घ्यायची असेल तर त्याच्याकरता तुम्ही मागे पुढे बघू नका. आणि आपण जसं म्हटलं की ही गुरु शिष्य परंपरा हा त्यातलाच भाग आहे. टेक हेल्प ऑफ समबडी, टेक गायडन्स फ्रॉम समबडी. तुम्हाला हळूहळू त्यात रुची निर्माण व्हायला लागेल. पुस्तकांच्या बाबतीतही आपण तेच बोललो. राईट. आता ह्याच संकल्पनेला आपण जर पुढे न्यायचा प्रयत्न केला तर यातले येणारे अडथळे आपल्याला दूर करायला पाहिजे. आता अडथळे म्हणजे काय? पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हणालो की तुमचं उद्दिष्ट स्फटिकासारखं स्वच्छ असं, आणि यात येणारे अडथळे की मला 21 दिवसाच्या एंड मध्ये जनगण मन माझ्या घरातल्या लोकांना किंवा माझ्या मित्र परिवारांना लोकांना ऐकून दाखवायचं आहे. दॅट्स द सिंपल उद्दिष्ट.
हार्मोनियमवर, राईट. सो हे जर आपल्याला आहे तर आपल्याला त्याच्याकरता तुमचे उद्दिष्ट तुम्ही ठरवल्यानंतर हे उद्दिष्ट तुम्हाला कितपत सूट होतं आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायच्या आधीपासूनच तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की आपल्याला संभाव्य एक्सपेक्टेड काय अडथळे असणार आहेत. मित्र परिवार घरी येऊन बसला, ज्या वेळेला आपल्याला रियाज करायची वेळ आहे. नातेवाईक येऊन बसले, ज्या वेळेला आपल्याला रियाज करायची, बाहेर जायचंय, बाजारहाट करायची आहे, मित्रांना भेटायचंय, ज्या वेळेला आपल्याला ऍक्च्युली रियाज करायची वेळ आहे. आता जेव्हा तुम्ही हे अडथळे आपल्या डोक्यामध्ये केलेले आहेत किंवा विचार केलेला आहे, तर त्याची उत्तरं पण तुम्हाला जे मिळालेली आहेत, तर चूज युअर टाइम अकॉर्डिंगली वेअर यू विल बी मोस्ट कम्फर्टेबल टू डू युअर रियाज. त्याचा अभ्यास करायला तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. आता यामध्ये डिस्टर्बन्स तुमचा सेल फोन आहे, तुमचा टीव्ही आहे, तुमचा टॅब आहे, या सगळ्या गोष्टी, इंटरनेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात. त्यावर काय इलाज करायचा तो सिंपल. तुम्ही ज्या खोलीमध्ये रियाज करणार आहात, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसून अभ्यास करणार आहात विषयाचा, त्या खोलीमध्ये तुमचा स्वतःचा पर्सनल सेलफोन किंवा कॉम्प्युटर देखील बंद असावा, तुमचे टीव्ही बंद असावा, तिथे नसावा, आणि त्या खोलीमध्ये किंवा त्या जागेत तुम्हाला कोणीही येऊन उगाच डिस्टर्ब करणार नाही याची काळजी. पुढील भागात मी अजून काही स्टेप्स सांगेन. तोपर्यंत असंच बघत राहा आणि प्लीज सबस्क्राईब टू द YouTube चॅनल.